तर मी आपला काळे ॲग्रो ट्रेडर्स संचालक शिरपूजे. आज आपण हळद या पिकासाठी जबरदस्त ग्रेड घेऊन आलेलो आहोत. आता आपण पाहतो की आपल्या बरेचशा शेतकऱ्यांनी 5व्या महिन्यात 15 ते 20 तारखेच्या दरम्यान हळद पेरेले. ज्यांच्याकडे पाण्याचा चांगला सोर्स आहे त्या कास्तकऱ्यांनी हळद लवकर पेरलेली आहे आणि हळद जेमतेम 1 फुटाच्या जवळजवळ अर्ध्या फुटाच्या जवळजवळ आपली हळद झालेली आहे. आता या कंडिशनमध्ये बऱ्याचशा कास्तकऱ्यांनी बेसल डोस बी दिलेले आहेत. त्यानंतर तरीसुद्धा तिचा पिवळा कलर गेलेला नाही आणि वाढसुद्धा चांगली नाही. कारण की आपण जो बेसल द्याला तो बेसल कमीत कमी पिकापर्यंत पोहोचायला माझ्या मते एक 30 दिवसाचा तरी कालावधी लागेल. त्यानंतरच पीक आपलं अपटेक करेल. तर सध्याच्या कंडिशनमध्ये जर हळद पीक तुम्हाला झपट्यानं उठवायचं असेल तर रिच फीड कंपनीचा एक जबरदस्त ग्रेड घेऊन आलेलो आपण आज. अप्रतिम या ग्रेडसारखा ग्रेड मार्केटमध्ये कुठेच नाही. पूर्ण मटेरियल इम्पोर्टेड आहे आणि मटेरियल असं आहे 28-12-12 संपूर्ण मटेरियल इम्पोर्टेड असून याच्यामध्ये तुम्हाला वेगळे मायक्रोन्टन घ्यायचं नाही. याच्यामध्ये ट्रेस एलिमेंट्स अगोदरच दिलेले आहेत की म्हणजे तुमचं हळद बी उठेल, चांगल्या प्रकारची वाढ बी बनेल, त्यानंतर तुमची हळद पिवळी बी पडणार नाही. तुम्ही बघू शकता. एक वेळेस झूम करून दाखवा शेतकऱ्यांना. पूर्ण मायक्रोन्टन याच्यामध्ये अवेलेबल आहेत. एक वेळेस वापरून बघा. जिथं तुम्ही 19-19, 15-15, 20-20 किलो देता तिथं हा ग्रेड फक्त 5 किलो टाका लागते. 8 दिवसाच्या फरकानं 2.5 किलो टाकायचा. अप्रतिम रिझल्ट येतील. म्हणजे एक हळदीवर चमकच वेगळी राहील, बांधा बी चांगला बनेल, हाईट बी वाढेल. आवश्यक वापरा. काही अडचण आल्यास कॉल करा. तुमच्या कॉलचं उत्तर तुमच्या शेतामध्ये जाऊन दिलं जाईल.